इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या जनसेवा सप्ताह अभियानाच्या नियोजनासाठी काल राष्ट्रवादी भवन नाशिक येथे महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीपण्णा खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे सर्व सेल जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकारी संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष झाल्यानंतर नाशिक जिल्ह्याचा संपूर्ण दौरा आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी केला आणि त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की लोक जेव्हा नाशिकला येतात किंवा नाशिक जिल्ह्यात आपले नाशिकला काही काम असतं जिल्हा पातळीवरचं, तर त्यावेळेला इथे त्यांना कोणीतरी मदत व्हावी, पक्षाकडनं मदत व्हावी अशा खूप सूचना आम्हाला समोर आल्या. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की दर सोमवारी म्हणजे ज्याचं कोणाचं काही जिल्हा लेवलला काही काम असेल किंवा बाकीची काय अडचण असेल कुठलीही, तर तीच आणि पदाधिकाऱ्यांना पण, कार्यकर्त्यांना पण आणि नागरिकांना पण जी पण काय अडचण यासाठी आम्ही दर सोमवारी सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये आम्ही राष्ट्रवादी भवनला थांबून पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग ते जे काही लेखी स्वरूपात निवेदन देणार आहेत मग ते आम्ही भुजबळ साहेबांचे कडे देऊन भुजबळ साहेबांचं त्याच्यावर काय हे करून त्यांचे जे OHD असतात, पी असतात त्यांना सांगून किंवा अजूनही जे आमचे आमदार आणि मंत्री आहेत त्यांना सांगून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न. झेडपीच्या दृष्टीने आम्ही निवडणूक म्हणून आहे काही समोर ठेवलेलं नाही, परंतु ज्या ठिकाणी आमचे आमदार नाही म्हणजे उदाहरणार्थ समजा सटाणा, मालेगाव, चांदवड आणि अजून नांदगाव या चारही ठिकाणी आमचे आमदार नाही, मित्रपक्षाचेच आमदार आहे आमच्या, पण मग अशा ठिकाणी आमचे भुजबळ साहेबांनी असे आम्हाला आदेश दिलेले आहे की अशा ठिकाणी तुम्ही महिन्यातून 1 दिवस जायचं. कारण आमच्या तिथे असं लक्षात आलं की ते कार्यकर्त्यांनी ह्याच भावना बोलून दाखवल्या की कोणीतरी आलं पाहिजे, इकडे आलं पाहिजे, भेटलं पाहिजे लोकांना. मग आम्ही तिकडेही जाऊन महिन्यातून 1 दिवस त्या तालुक्याला सुद्धा आम्ही दिवसभर तिकडे थांबून पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न. आज पहिला दिवस होता तसं मला काय, मी दर मंगळवारी येवल्याला असतो त्यामुळं मला ह्या सगळ्या विषयाचा अनुभव आहे, समस्या कशी सोडवावी त्याचा अनुभव आहे. त्यामुळं पहिला दिवस आहे, आज थोडं लोक कमी आहे, पण कदाचित जसं जसं लोकांना माहिती होईल तसे लोक येतील आणि आम्ही सर्वांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. यावेळी बाळासाहेब कर्डक, प्रेरणा बलकवडे, डॉक्टर योगेश गोसावी, योगेश निसार, पूजा आहेर, दुर्गेश चितोडे, अजय कहांड बहाले, राजेंद्र पवार, भालेचंद्र भुजबळ, उदय सराफ, ज्ञानेश्वर दराडे, मोहन शेलार, भाऊसाहेब धनवटे, राजेंद्र सोनवणे, रामदास कवळी, राजेंद्र भामरे, तन्वीर राजे, भरत जाधव, रामेश्वर साबळे, यशवंत शिरसाट, देविदास निकम, दीपक बर्गे, सुशांत काकड, व्यंकटेश जाधव, संदीप खैना, राहुल घोडे, सायरा शेख, वर्षा लिंगायत, भरत खैरनार, विनोद ठोंबरे, जितेंद्र जाधव, हिमांशु देवरे, माधुरी एखंडे, पुंडलिक सातपुते आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहनदनी, नाशिक.